कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त आहेत ना? मागच्या बॅकग्राऊंड बघून वाटत असेल परत कुठेतरी चालले. आता काय करू, कालच भेटलेली मावशी आहे, लग्न आहे ना म्हणून चाललो आहे. आणि आज पिऊचा बड्डे पण आहे 5 तर त्यासाठी तो बड्डे आम्ही मामाकडे सेलिब्रेट करणार आहोत. आता कल्याणला पोहोचतोच आम्ही आणि आता आपण मोनिका मावशीला घेऊ लाल चौकीवरून. चालू आम्ही आता रिक्षामध्ये बसलो आहोत लाल चौकीला. आपण तिला घेऊ. मग आजपासून ती कंटाळली नाही शॉपिंग करणार आहे आणि आता नुसतं कॉल करून बोलतो कुठे आम्हाला. आणिच्या बॅगा बघा केवढ्या 4-5 दिवसांची राहायला चालली. जशी अशी पिशव्या घेऊन आली आहे. एवढे कपडे आलेले काय कुठे आम्ही बसलो आहोत आता रिक्षामध्ये जायला मामाकडे. आणि मग आम्ही फोन करून बोलते भजी आणा. आणि मी तिला खूप हसवले आणि बोलते आम्ही आत्ताशी लागेल काढायला लागेल ना. मग अशी बोलते तशी काही काढणार नाही, काही काढणार नाही. मुकाट्याला डाळ भात आणि चकली पण केवढा लागतं. कसं काढायचं बघा किती आहे. तिखट डाळ आणि भात केलाय मामीने बघा. अशी शेवया तळू ना मस्त शेवया तळल्या आहोत. आणि समोर आई दिसली आहे. आता आई लगेच सांगेल प्रतिभा आल्या. बसले आहेत उर्फ बाबा बसलाय. बाबा कसा आहे? इथे पोरं पण आहेत सगळी. मामी काय करत आहेस तू? सगळ्या पोरांना कपडे घेत भजीचं काय करणार. पण आम्ही भजी घेतलं मनावर. मी आणि मोनिका अशी जास्त मनावर घेतलं. पटापट आम्ही भजी काढतोय आता. इथे बघा रपवलेत भजी बघा. हिला कंटाळा, हिला भजी मिरची नाही ना म्हणून आता ही भजींवर आमच्या राग काढते. आणि मी जेवायला बसलो. तिखट डाळ चकली आणि भजी. मामीला पण भूक लागली. जेवतो आम्ही. चला आता आज मामीने तिखट डाळवरच भागवले आम्हाला. या जेवायला तुम्ही. जेवल्यानंतर तर काही शूट केलंच नाही. आणि आता मामाने आई गेले कोणला. आणि तुम्हाला झाडू कोण मारते दाखवू का मी. आपली नवी मुंबईची कोण झाडू मारते इथे. आणि प्रिन्स आणि रुद्र फक्त मस्ती करतात. पसारा तर काय उचलत नाही, फक्त घाण करतात, मस्ती करतात. पासून झाडू मारते, पसारा उचलत आहे. आपली मावशी गँग आणि मामी बसल्या आहेत दोघी जणी. आणि भांडी घासते आता केलेले. आणि गावामध्ये आणि सगळ्यांना दाबेली घेऊन आले. तू ना दाबेली खात, प्रांजल नाही खात. तयारी केली आहे आम्ही सर्वांनी कारण आता पिऊचा बड्डे फुल जोरात चालू आहे. मामा आत्ताच केक घेऊन आलाय. मम्मी तयारी करत आहे पिऊची. मेकअप आर्टिस्ट आहे. थोडा हातभर तर दाखवेलच पुढे पुढे. सगळेच तयारी करतात. मगाच सगळे बसलेले. पण आता जसा मामा हा माणूस आला ना तर पिसायला लागलाय. अरे तू मम्मी पप्पांना घेऊन कोण आला असेल ओळखा बरं. ओळखताना काका जर काका कसे आहेत. आता काका बड्डे करून पप्पा आणि काका जातील मग म्हणून. आणि आपलं डेकोरेशन पण केलंय. थोडं छोटंच केलं. सामानच भेटत नव्हतं म्हणून थोडंच केलं. मामा घेऊन बाबा पण बसलाय इथे नातीच्या बड्डेला. जेवत नाही तसेच चाललेत. काका राग आला का तुम्हाला? का बसले जावा जेवायला. आणि आम्हाला तर वाटलं काय राग बी आला का काय. कसं आहे काका जेवण? पप्पा पण बसले. पप्पा बोलली ना बघा चकली खाणारा माणूस. हिला चकल्या एवढ्या लागतात तर एका टायमाला 4 खाते ही चकल्या. बघा केवढ्या चकल्या तळ सगळ्यांसाठी ठेवते बिचारी मावशी. का निघालाय आणि बाय जेवायला बसले आहे सगळेजण. तिथे नॉनव्हेज गँग बसली आहे आणि ते व्हेज गँग बसली आहे. मामा चाललेत बघा. आणि सगळी फुल फॅमिली बाहेर निघाली मामांना बोलवायला. सगळ्या जावयाला मनवायला कसे आले. सगळे बोलवायला आणि मामा आलेत. बिझी असतात मामा. सगळ्यांना केक देते आणि ते सगळे बसलेत केक खायला. बरं झालेत 1:45 वाजता तरी आम्ही काही झोपलो नाही आहेत अजून. असा होता आपला आजचा पिऊच्या बड्डेचा दिवस. उद्याची मज्जा तुम्ही बघा. उद्याचा वेगळी मज्जा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.